this one. This is really nice. त्याला असं मस्त आपल्या कैके पान बनारस सारखा असा रॅप. इथे मंदिराच्या पूर्ण परिसरात इतकी सुंदर सुंदर त्यांनी फुलांची झाडं लावलेली आहेत ना, खूप छान वाटतं बघून. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर मित्रांनो, हा आहे माझा वाढदिवसाचा म्हणजे बर्थडे व्लॉग. आणि थँक्यू सो मच. आणि आता संध्याकाळीच आम्ही व्लॉगची सुरुवात केलेली आहे, कारण की आता संध्याकाळीच ॲक्च्युली बघायला गेलं तर खरं सेलिब्रेशन होतं. तर म्हटलं चला आधी सगळ्यात आधी आपण केक कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आम्हाला अवधूतनी डिनर डेटचा प्लॅन केलेला आहे. सो आम्ही तिथे जाणार आहोत. सो थोडंसं जसं जे काही फन असेल ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करायचा नक्की प्रयत्न करू. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. सो आज जसं वर्षा म्हणाले की स्पेशल डिनर डेट आहे, बट आमच्या डेट सोबत आमचं बेबी पण असणार आहे. सो वी आर गोइंग टू कॅक्टस क्लब, वन ऑफ द फायनेस्ट रेस्टॉरंट्स विच वर्षा इज वन ऑफ द फेवरेट ॲज वेल. सो आम्ही जाणार आहोत आणि छान आमचे मेन्यूज पण रेडी आहेत, व्हॉट वी आर गोना ईट. सो वी आर रिअली एक्सायटेड टू गो अँड ईट द फूड अँड सेलिब्रेट वर्षा's बर्थडे टुडे. या तर चला मित्रांनो, निघायच्या आधी आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आता सगळ्यात आधी आपण जाऊन केक कट करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण निघूया पटकन. इकडे आरव सुद्धा रेडी झालेला आहे बाहेर जाण्यासाठी आणि सकाळपासूनच खूप खूप जास्त एक्साइटेड पण आहे. आणि इथे आता तो रेडी झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता त्याचा फायनल लुक. आणि आता मी तुमच्यासोबत माझा फायनल लुक शेअर करते. कटिंग करायला आलेलो आहे आणि अवधूत आणि आरवनी माझ्यासाठी स्वतः जाऊन केक घेऊन आले होते आणि सरप्राईज दिलेला आहे. माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त एक्साइटमेंट तर आरवला आहे. तर सगळ्यात आधी आपण लवकर केक कटिंग करून घेऊया. मेक अ विश. And now blow. 1, 2, 3. Yay! Happy birthday! Let's sing now, okay? Sing a song. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear mama. Happy birthday to you. May God bless you. Spoon, may God bless you. Happy birthday to you. Aru first, Mama. It's Thank you, Papa. And thank you, Arav. You're welcome, Mama. Wow. जर माझ्या वाढदिवसाचा सर्वात प्रिशियस आणि मेमोरेबल मोमेंट कोणता असेल हा विचारला ना मित्रांनो, तर हाच आहे. आज आरव माझ्यासाठी हॅपी बर्थडे सॉन्ग बोलतोय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी तर कोणतीच नाही. दिस इज द बेस्ट गिफ्ट फॉर मी अँड इफ यू आर अ मॉम आय होप यू कॅन रिलेट. आणि या सर्व मेमरी तुमच्याबरोबर शेअर करतानाही मला तेवढाच आनंद होतो. खूपच छान आहे, एकदम मॉइस्ट आणि खूप मस्त आहे. आणि आरवला अजून पाहिजे केक. थँक्यू. खूप छान, खूप छान, एक नंबर. So let's go. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही निघालो आहे रेस्टॉरंट मध्ये जायला आणि बस. आणि आजचं वेदर खूप छान आहे, खूप म्हणजे एकदम मस्त. तर आता जवळपास आहे ना 29 डिग्रीज टेम्परेचर आणि कालपासून थोडंसं वेदर हॉटच होतं, तर मस्त वातावरण आहे बाहेर सुद्धा. आणि आज ऍक्च्युली
खूप ऊन असल्यामुळे सगळेच कुठे ना कुठे आउटिंगला गेलेलेच होते. बाहेर तर काही नेहमी जाता येतं फॅमिली सोबत, तर नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊ. सो म्हणून मग आता आम्ही चाललेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये. आणि हे माझं फेवरेट आहे. जसं की अवधूतनी सांगितलं, मला तिकडे म्हणजे इंडियन कसं आपण नेहमीच खात असतो, म्हणून मला काहीतरी वेगळं जेव्हा खायची इच्छा होते, इवन मी असो किंवा अवधूत, आम्हाला काही वेगळं खायचं असलं ना तर आम्ही नक्कीच कॅक्टस क्लबला जातो. आणि तिकडचं सगळं मेन्यू वगैरे खूप छान आहे. सो तिकडे आम्ही खूप वेळा गेलेलो आहोत आणि आम्हाला खूप आवडतं, तर आजही तिथेच जाणार आहोत. येस, आज आहे वर्षाचा बर्थडे, पण आज वर्षा नाहीये, आज सूर्यदेव प्रकट झालेत. आज खूप सनी आहे, खूप छान वाटतंय. असं नेहमीच होतं, म्हणजे इंडियामध्ये तरी जेव्हा वाढदिवस माझा असतो तेव्हा तिथे म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या ह्याच्यात असतो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येणारच असतो. खूप वेळा असं झालेलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या वेळेस पाऊस असतोच असतो. सो त्यामुळे, पण इथे तसं नाहीये, इथे पाऊस नाहीये आज. इथे मस्तपैकी ऊन पडलेलं आहे आणि मला खूप बरं वाटतंय, कारण की 10-15 दिवस झाले होते चक्क पाऊसच पाऊस होता 2 आठवडे, त्यामुळे काहीच करता येत नव्हतं. अक्षरशः असं वाटायला लागलेलं, अरे उन्हाळा सुरू होता पावसाळा कुठे पुन्हा सुरू झालाय. 2 दिवस झालेत की थोडंसं ऊन आहे म्हणून थोडं बरं वाटतंय, म्हणून सगळेच बाहेर पडलेले आहेत आणि सगळे इथे तिथे फिरतायत. आता मस्त वाटतं पण असं थोडंसं मोकळं आणि छान वातावरण असलं की. इकडच्या वाढदिवसामध्ये आणि इंडियाच्या वाढदिवसामध्ये खरंच खूप फरक पडतो. इंडियाला आपण वेगवेगळ्या ग्रुप बरोबर बर्थडे सेलिब्रेशन करतो. ऑफिसचा वेगळा ग्रुप असतो, चाइल्डहुड फ्रेंड्सचा, स्कूल फ्रेंड्सचा वेगळा ग्रुप असतो, फॅमिलीचा वेगळा ग्रुप असतो. फॅमिली बरोबर बर्थडे सेलिब्रेट करतो, आपले क्लोज फ्रेंड्स येतात. सो खूप धमाल मस्ती असते. इथे कुठेतरी या वर्षी मी थोडंफार असं मिस करते, बिकॉज याच्या आधीचा जेवढाही आमचा ग्रुप होता ना तो खूप जास्त मोठा होता आणि आम्ही प्रत्येकाचे वाढदिवस असे खूप धूमधडाक्यात असं सेलिब्रेट करायचं, कारण की हे सगळे स्टुडंट होते आणि त्यांच्या सगळ्याचे स्टुडंट्सच्या फॅमिलीज होत्या ना. आम्ही एकत्र येऊन नेहमी एकत्र सगळ्यांचे वाढदिवस साजरा केलेले आहेत. आणि यावर्षी आम्ही 3 जण आहोत, पण त्याचं पण एक वेगळं फन आहे की आम्ही हो, तर आम्ही आमच्या छोट्याशा फॅमिली सोबत वाढदिवस सेलिब्रेट करते यावर्षी. तर हा एक्सपिरियन्स टोटली डिफरंट आहे. आय होप जे मी बोलते ते तुम्हाला ऐकू येत असेल. तर आता आम्ही सध्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आमची सीट आम्हाला मिळालेली आहे. तर आता निवांत बसले बाहेरच्या पॅटिओ एरियामध्ये बसलेलो आहे आणि मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू पण आहे छान असा. तर सर्वात जास्त तर आमच्यासोबत आरव एन्जॉय करते, कारण की त्याला सगळ्या इथे कार्स वगैरे बघायला पण मिळतंय, तर त्याला खूप मजा येते या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आता आम्ही आमचा मेन्यू डिसाईड करतोय की काय काय मागवायचं आणि जे जे आम्ही मागवणार आहोत ते तुम्हाला नक्कीच दाखवू. हे सगळं शूट करत असताना अवधूतने असं काहीतरी केलं की आम्हाला आमचा चक्क टेबलच चेंज करावा लागला आणि ते काय ते तुम्ही स्वतःच बघा. This is really nice. A few moments later. सो आमचं फूड आता आलं आहे. तर आम्ही सर्वात पहिले मागवले हे आहेत चिकन टाकोस. हे वर्षासाठी आहेत ऑब्वियसली. आणि हे आहे टोफू शेजवान टोफू रॅप्स. हे रॅप्स ह्याच्यासोबत पाहिजे. आणि आम्ही साईडला मागवले आहेत ट्रफल फ्राईज. लेटेस्ट घेतो आणि ह्याला थोडंसं मिक्स करूया छान. आणि थोडेसे ह्याच्यात टोफूज घालूया आपण.
म्हणजे आपली बाईट जेवढी असते तेवढी तुम्ही टाकू शकता. त्याला असं मस्त आपल्या कैके पान बनारस सारखा असा रॅप बनवायचा. आपण खूप मेहनत करावी लागते आपल्याला. We are almost done. Once we tap, then we are going. Okay? Tap, tap, tap. आता वाजलेले आहेत 8 मित्रांनो आणि आम्ही निघालोय आता रेस्टॉरंट मधनं. मस्त मज्जा आली आम्हाला, खूप एन्जॉय केला आम्ही. स्पेशली फूड खूपच छान होतं, म्हणूनच आम्हाला तिथे नेहमी जायला आवडतं, कारण की फुल सॅटिस्फॅक्शन असतं निघाल्याच्या नंतर. जे रॅप्स ते मागवलेले मी, शेजवान टोफू रॅप्स, खूप अमेझिंग होते ते. लाईक तसं कन्सेप्ट मी आय गेस फर्स्ट टाइम ट्राय केलं काहीतरी वेगळं, अँड आय जस्ट लव्ड इट. अमेझिंग. तर आता आम्ही निघालोय, पण आता आम्ही घरी न जाता चाललो आहे पार्क मध्ये, कारण की आरवला पार्क मध्ये जायचंय. सो आणि तो थोडा वेळ तरी तिथे खेळेल, 15-20 मिनिटं का असो, पण त्याला सॅटिस्फॅक्शन राहील. सो म्हणून आम्ही आता तिथे त्याला घेऊन चाललेलो आहोत. The next day. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. तर काल संध्याकाळी जसं तुम्ही बघितलं की आम्ही निघालो होतो पार्क मध्ये जायला, त्याच्यानंतर मग काही शूट करू शकलो नाही. आणि आता झालेली आहे रविवारची दुपार, जवळपास आता वाजले आहेत 12 आणि आम्ही निघालो आहोत मंदिरात दर्शनासाठी. आज रविवार आहे तर म्हटलं चला मंदिरात जाऊया, कारण की तसंही काल माझी खूप इच्छा होती की मंदिरात जावं, दर्शन घ्यावं, पण वेळ नाही मिळाला. पण आज वेळ आहे तर म्हटलं चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. आणि तसं पण रविवारी तिथे छोटे मोठे इव्हेंट्स असतात आणि सगळेजण रविवारच्या दिवशी मंदिरात येतात सुद्धा. सो म्हटलं की याच्यापेक्षा योग्य वेळ दुसरी नाही, आता गेलंच पाहिजे. म्हणून मग आम्ही निघालोय. आता सगळं काही आवरून झालेलं माझं आणि जेवण वगैरे सगळं बनवून झालं, तर म्हटलं की चला आता जाऊया मंदिरात. थोडा वेळ आरवला पण बरं वाटेल आणि तिथे लहान लहान मुलं असतील तर त्यांच्याबरोबर तो पण थोडासा टाइम स्पेंड करेल. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण मंदिरात दर्शन घ्यायला. आणि आम्ही इथे फायनली पोहोचलो आहे मंदिरात दर्शनासाठी. आणि भरपूर पार्किंग लॉट तर आत्ताच फुल दिसतोय मला. सो म्हणजे आतमध्येही गर्दी असणार आहे. सो बघूया, चला आतमध्ये जाऊया आणि देवदर्शन करून घेऊया आधी. आणि इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या प्रीती भोजनामध्ये आज खूप सारे आयटम आहे, जसे छोलेची भाजी आहे, पनीर मटर आहे आणि त्याच्यानंतर कढी आहे, मिक्स व्हेजिटेबल आहे, शिरा, पुरी, राईस, असं खूप छान आणि चविष्ट जेवण होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता हिंदू टेम्पलमध्ये आलं की हीच एक चांगली गोष्ट असते की आपले लोक मिळतात आणि खूप छान अशा गप्पा गोष्टी करता येतात आणि फील येतं की आपण खरंच इंडियामध्ये असल्यासारखं. झालंय आता नेमकंच आमचं दर्शन घेऊन. आणि आता आम्ही इथे हरे कृष्ण हरे मंदिरात पण आलेलो, पण आता हे दुपारच्या वेळेस बंद असतं म्हणून दर्शन घेता आलं नाही, पण बाहेरूनच दर्शन घेतलंय. आणि इथे मंदिराच्या पूर्ण परिसरात इतकी सुंदर सुंदर त्यांनी फुलांची झाडं लावलेली आहेत ना, खूप छान वाटतं बघून. आणि आय होप तुम्हाला सुद्धा ते आवडलं असेल. आणि तिथे मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता सुदामाची एक छानशी अशी मोठी मूर्ती आहे. आम्ही खूप लांबून तिला शूट करतोय, पण ही जवळपास 25 ते 30 फूट उंच मूर्ती आहे. एकदा इथे आलं ना की घरी जायची इच्छाच होत नाही लवकर, म्हणून आम्ही आमचं दर्शन कधीच झालं. आणि नंतर मग आता आम्ही निवांत तिथेही राऊंड मारत होतो, बसलेलो थोड्या वेळासाठी. आणि असं वाटलं चला इथे पण जाऊया आणि थोडा वेळ बसूया. सो इथे पण आलेलो थोड्या वेळासाठी. आणि आम्हाला इथे मस्त राधाकृष्णाचा एक फोटो पण मिळालेला आहे, तो मी तुम्हाला लवकरच दाखवेन. आज आम्हाला असं हे छान राधाकृष्णाचं एक पोस्टर मिळालं. आम्ही इथे मंदिरात आलेलो तेव्हा,
तर फार बरं वाटतंय, खूप सुंदर आणि प्रसन्न आहे. तर आम्ही नक्कीच आमच्या घरात वर्षा कुठेतरी छान ठिकाणी आम्ही ह्याला लावू, जेणेकरून आम्हाला रोज दर्शन घेता येईल ह्याचं. हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. जी माझी इच्छा होती की देवाचं दर्शन झालं पाहिजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, ते फायनली काल नाही झालं पण आज झालं आणि खूप बरं वाटतंय. आता आम्ही निघालोय घरी जायला. सो मित्रांनो, आपला हा जो वाढदिवसाचा व्लॉग आहे फायनली कुठे जाऊन आज इथे संपणार आहे. संध्याकाळी आपण व्लॉग सुरू केलेला, ते आतापर्यंत सगळा वेळ खूप छान गेला. वाढदिवस खूप छान सेलिब्रेट झाला माझा. थँक्स टू अवधूत अँड आरव ज्यांनी सगळं काही केलं. काल सगळं दिवसभर त्यांनी खूप काही काही केलं माझ्यासाठी. सो थँक्यू सो मच. तर चला मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया आणि लवकर भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.